या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। भारत विरुद्ध पाकिस्तानचे क्रिकेट सामने झाले पाहिजे, खेळामध्ये राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। कर्नाटकातील मराठी विरुद्ध कन्नडचा वाद असेल, बीड येथील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा विषय असेल आदींवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरवरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797। एक तर आता भारत आणि पाकिस्तानची जी मॅच आहे ती दुबईमध्ये आहे आणि मग मला त्याचं निमंत्रण होतं, पण मी इकडे कार्यक्रम असल्यामुळे मी आलेलो आहे। आता भारत आणि पाकिस्तानचे जे स्पोर्ट्समध्ये मला वाटतं की राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे, कारण भारताने जो निर्णय घेतलेला आहे दुबईमध्ये जी मॅच होते आहे तर त्या दुबईच्या मॅचमध्ये पाकिस्तानबरोबर आपली इंडियाची टीम खेळते आहे आणि दुबईमधली जी मॅच आहे ती मॅच नक्की आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। पण पूर्वीच्या काळामध्ये थोडा विरोध होत होता, पण अलीकडे मला वाटतं की पाकिस्तानची टीम आहे त्या टीमला अनेक वेळेला आपण हरवलेलं आहे आणि आज दुबईमधली मॅच आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच व्हायला काही हरकत नाही आहे आणि ती मॅच आता होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत, आरपीआयची काय भूमिका आहे आणि माहिती आपली काय मागणी असते? आरपीआयची भूमिका अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी दिली पाहिजे आणि महायुती जी आहे, BJP आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आरपीआय आहे, आम्ही मिळून त्या निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे। आणि रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एक जागा मिळाली नव्हती, त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि यावेळेला विधानसभेमध्ये दलितांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडे थोडं दुर्लक्ष होऊ नये अशी आमची भूमिका आहे। साहेब, कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना 2 वर्ष शिक्षा झाली। कृषी मंत्री माणिक कोकाटे नाशिकचे जागे 10% मध्ये 2 वर्ष शासकीय घराची फसवणूक केली, शासनाचं घर बळकावलं फसवणूक करून। 2 वर्षी त्यांना शिक्षा आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत पण राजीनाम्याची सातत्याने मागणी होते, तर महायुतीचे घटक म्हणून आता आपले जे कोकाटे आहेत ते आमच्या मंत्रिमंडळामधले कृषी मंत्री आहेत आणि मला असं वाटतं की कोर्टाने जो काही निर्णय दिलेला असेल त्या पद्धतीनं कोर्टाने जर निर्णय त्यांना शिक्षा सुनावलेली आहे, पण त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ही कायदेशीर लढाई आहे। याच्यामध्ये जी शिक्षा झालेली आहे, जो त्या न्यायालयाचा निर्णय आहे तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे, पण त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, ते वरच्या कोर्टात जातील आणि त्यांना जे वाटतं की माझ्यावर अन्याय झालेला आहे तो त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्याचा अधिकार आहे। धनंजय मुंडेंवर पण सातत्याने आरोप होतात, अनेक आरोप अंजली दमानी आपण करतायत, विरोधी पक्षनेत्याकडून वारंवार मागणी होती राजीनाम्याची। मला असं वाटतं की धनंजय मुंडे हे वाल्मिकी कराड यांचे जवळचे मित्र होते, गोष्ट खरी आहे, कारण ते बोर्डीमध्ये दोघे राहणारे होते, पण ही जे संतोष देशमुख यांचा जो मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा कुठं हात असल्याचं काही दिसत नाही आहे, पण विरोधकांकडून मात्र मागणी होत आहे, त्यामुळं विरोधकांना मागणी करण्याचा अधिकार आहे आणि राजीनामा द्यायचा की नाही तो अधिकार धनंजय मुंडेंना आहे। अजितदादा पवार हे सांगतायत की या मर्डरच्या केसमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही तिथं त्यामध्ये ॲक्टिव्ह दिसत नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा की ते देऊ नये हे ते त्यांच्यावर अवलंबून आहे, पण या मर्डरच्या केसशी त्यांचा डायरेक्ट प्रत्येक संबंध दिसत नाही। यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे अशी चर्चा आहे। 2 प्रकरणामध्ये पंढरपूरचा एक दर्शन मंडप त्याला 130 कोटी एकनाथ शिंदेंनी मंजूर केले होते मुख्यमंत्री असताना, ते काम देखील आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि सिडकोचे एक 900 कोटीच्या कामाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे। कुठंतरी दोघांमध्ये शीतयुद्ध चालू आहे।
मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी डेप्युटी सीएम म्हणून काम केलेलं आहे आणि त्यावेळेला ते निर्णय जे झाले होते ते मंत्रिमंडळाचे निर्णय आहे. त्यामुळे ते निर्णय काय ते बदलण्याचा विषय मला येत नाही आहे, म्हणजे मला वाटत नाही आहे. तर पंढरपूरच्या देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी जर 130 कोटी रुपये तेवढे मंजूर केले होते तर ते मिळाले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. आणि सिडकोमध्ये 900 कोटीचं काय झालेलं आहे तर ते निर्णय संयुक्त मंत्रिमंडळाचे होते. कुठलाही निर्णय मुख्यमंत्री एकटे घेत नाही आहेत, असे निर्णय मंत्रिमंडळामध्ये होतात आणि त्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळं मग मला वाटतं की त्याची चौकशी लावलेली असं काही मला वाटत नाही आहे आणि जे निर्णय आहे ते संयुक्त मंत्रिमंडळाचे निर्णय असतात. सर, मुंबई महानगरपालिकेची निवडणुका लढवण्यासाठी भाजप मनसेला बरोबर घेण्याचे आग्रह आहे. त्यांचे नेते अगदी सीएम सुद्धा त्यांना भेटले. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेची काही आवश्यकता अजिबात नाही आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे नसतानाही आम्ही एवढ्या 237 जागा जिंकलेली आहे. त्यामुळे मनसेला मुंबईमध्ये सोबत घेतलं तर जो साऊथ इंडियाचा मतदार आहे, नॉर्थ इंडियाचा मतदार आहे, गुजराती भाषिक मतदार आहे, असे मतदार हे राज ठाकरेच्या भूमिकेला विरोध करणारे आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंना सोबत घेऊन काही फारसा फायदा होणार नाही आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. कर्नाटकमध्ये परत एकदा तणाव वाटतो सीमावर्ती भागात. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसला येऊ दिलं जात नाही. कर्नाटक कोणत्या मराठी कन्नड वाद निर्माण झालाय सीमावर्ती भागामध्ये. मराठी कर्नाटकमध्ये मराठी कन्नड वाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आपल्या ड्रायव्हरना एसटींना काळं फासलं जातंय. मला असं वाटतं की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेले अनेक वर्षांपासूनचा आहे. पण अशा पद्धतीनं कन्नड भाषिकांनी मराठी भाषेच्या बोर्डांना काळं लावणं किंवा असा विरोध करणं योग्य नाही आहे. आणि त्या ठिकाणी मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक वेळेला विधानसभा तिथे जिंकलेले आहेत. पण अशा पद्धतीनं मराठी बोर्डांना काळं फासणं योग्य नाही. माननीय देवेंद्र फडणवीस नक्की त्यामध्ये लक्ष घालतील आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलून अशा घटना घडू नयेत यासाठी नक्की आमचं सरकार प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. 30 गाड्या दिल्या तर एक पद मिळायचं. आपण बाळासाहेबांसोबतही काम केलेलं आहे. काय वास्तव आहे? मला काय त्याबद्दल माहीत नाही. मर्जिडीज गाडी दिली की इनोवा दिली होती काय मला माहीत नाही आहे. आता त्या नीलमताई या त्यांच्यासोबत होत्या त्यामुळं ठीक आहे, त्या काय बोललेल्या मला माहीत नाही आहे. परंतु त्याच्याबद्दल मला पण माहिती नाही. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.